बँक खात्यावर पैशांचे व्यवहार करत असाल तर थोडं थांबा. बँक खात्यावरील पैशांचे व्यवहार आता लिमिटमध्ये करावे लागतील. कारण की जर तुम्ही ही नवीन लिमिट जर क्रॉस केली तर तुम्हाला येऊ शकते या विभागाची नोटीस. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांसाठी काही नवीन नियम चालू केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून तुमचं कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, त्याच्यावर होणाऱ्या व्यवहारांसाठी, मग ते दैनंदिन व्यवहारांसाठी किंवा महिन्याच्या किंवा वार्षिक व्यवहारांसाठी, म्हणजेच एका अकाउंटवर किती रुपये टाकले जातात, काढले जातात, अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी एक विशेष मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. जर या मर्यादेपलीकडे जाऊन जर तुम्ही कुठला व्यवहार केला तर तुम्हाला करावा लागू शकतो कारवाईचा सामना. तर आज आपण पाहणार आहोत की नवीन नियमानुसार एका दिवसामध्ये तुम्ही बँकेवर किती रुपयापर्यंत व्यवहार करू शकता, तुम्ही बँक अकाउंटमधून किती पैसे, जास्तीत जास्त किती पैसे एका दिवसात पाठवू शकता, किती पैसे एका दिवसात तुम्ही तुमच्या अकाउंटवर घेऊ शकता, एका वर्षात किती ट्रान्झॅक्शन म्हणजे किती व्यवहार करू शकता, FD म्हणजेच फिक्स डिपॉझिट किती रुपयाचं करू शकता, त्याच्यावर किती टक्क्यापर्यंत व्याज घेऊ शकता. तर सर्व माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आता भारतामध्ये सगळ्यात जास्त बचत खाती असतात. दुसऱ्या प्रकारचं खातं असतं करंट अकाउंट, जे ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी असतं. पण भारतामध्ये सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते हे खूप जास्त आहे. तर सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खातं किंवा सॅलरी किंवा पगारासाठीचं जे अकाउंट असतं, तर याच्या माध्यमातून जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी एक विशेष लिमिट, विशेष मर्यादा हे केले आहे. तर त्याच्यामार्फत एका दिवसामध्ये तुम्ही फक्त 2.5 लाख रुपयाची त्या ठिकाणी व्यवहार करू शकता. म्हणजेच 24 तासामध्ये जर तुमचं बचत खातं असेल तर त्याच्यावर तुम्ही एका दिवसाला 2.5 लाख रुपये इतकेच व्यवहार करू शकतात. आता 2.5 लाख रुपयाचा व्यवहार म्हणजे काय? 24 तासामध्ये उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पैसे पाठवले व तेच पैसे तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवले, असे एका दिवसामध्ये 2-4 व्यवहार तुम्ही आले आणि गेले, तर ह्या सगळ्यांची टोटल मारून जो काही आकडा होईल तर ती पूर्ण काउंटिंग 24 तासामध्ये धरली जाते. आणि ही असणार आहे बँकांच्या बँक अकाउंटसाठी एका दिवसाच्या व्यवहाराची मर्यादा. यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की एखादा व्यक्ती आपल्या गुगल पे, फोनपेला पैसे पाठवतो, तो म्हणतो की दुसऱ्या कोणाला तरी पाठवून दे. तुम्ही असं मध्यस्थीचं जरी काम करत असाल तर तरी देखील तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की एका दिवसामध्ये 2.5 लाखाच्या वर जर लिमिट गेलं तर तुमच्या घरी नोटीस येऊ शकते. आता हे झालं एका दिवसासाठी बँक व्यवहाराचं लिमिट. आता हे 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षासाठी असणार आहे. आता त्याचबरोबर एका वर्षासाठी तुम्ही बचत खात्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंतचा व्यवहार करू शकता. मात्र 10 लाख रुपयाचा व्यवहार बचत खात्याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. आता अर्थात तुम्ही याच्यावरही व्यवहार करू शकता, पण मग त्यासाठी तुम्हाला त्याचे सर्व डिटेल्स, हे पैसे कुठून आले, कशासाठी आले, हे त्याची माहिती, हा पूर्ण ब्यौरा तुम्हाला द्यावा लागेल. बचत खात्यावर एका वर्षात 10 लाखाच्या वर जर व्यवहार गेले तर त्यासाठी तुम्हाला साधारणपणे या सर्व डिटेल्स द्यावे लागतील. पण 10 लाखाच्या आत जर असेल, त्या लिमिटच्या आतमध्ये जर व्यवहार झाले असेल तर मग कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण की ही जर लिमिट तुम्ही क्रॉस केली तर आजकाल एक त्या ठिकाणी भयावह वातावरण आहे ईडी या शाखेसंबंधी. ईडीचे छापे त्या ठिकाणी पडत आहेत, भरपूर न्यूजमध्ये त्या ठिकाणी येत आहे. भरपूर जे पॉलिटिकल लोक आहेत, राजकारणी लोक आहेत, त्यांच्यावर छापे पडत आहेत, त्यांच्या अकाउंटवर नजर ठेवण्यात येत आहे. तर तशाही प्रकारच्या जी काही कारवाई आपल्यावर होऊ शकते, त्याकरता आपण एका वर्षाच्या 10 लाख रुपये हे एका सेव्हिंग अकाउंटवर त्या ठिकाणी व्यवहार करायचे आहेत. त्यानंतर जर तुमचं करंट अकाउंट असेल, कुठल्या व्यवसायासाठी करंट अकाउंट खोललं असेल, तर एका वर्षासाठी याची जास्तीत जास्त मर्यादा 50 लाख रुपये इतके असणार आहे. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते क्रेडिट कार्ड. आजकाल क्रेडिट कार्ड प्रत्येकाकडे आहे. क्रेडिट कार्ड वापरणं फायदेशीर आहे, पण त्याचे तोटे देखील खूप जबरदस्त आहे. आता फायदे याच्यासाठी की क्रेडिट कार्डवर जर तुम्ही कुठली खरेदी केली तर तुम्हाला पैसे 45 दिवसानंतर द्यायचे असतात. म्हणजे 45 दिवसापर्यंत बिनव्याजी पैसे तुम्हाला मिळत असतात वापरण्यासाठी. मग आता हेच क्रेडिट कार्ड तुम्ही जर व्यवस्थितपणे वापरलं, वेळच्या वेळी जर पेमेंट केलं तर खूप फायदा होतो. पण एकदा जरी पैसे भरण्यात चूक झाली तर तुमचा जे 2 वर्षाचा जो झालेला फायदा असतो तर ते पूर्ण काढून ते त्या ठिकाणी घेत असतात. आता याच्या संदर्भात देखील RBIने एक असा नियम आणलेला आहे की 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत क्रेडिट कार्डवर तुम्ही कॅश पेमेंट जास्तीत जास्त 1 लाख रुपयेच काढू शकता. होय, म्हणजे तुम्ही कॅश पैसे आपण त्याच्यामधनं काढू शकतो. दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त जे क्रेडिट कार्ड यूज केलं जातं शॉपिंग करण्यासाठी, ऑनलाईन शॉपिंगसाठी किंवा बाहेरच्या दुकानात कार्ड स्वॅप करून शॉपिंग करण्यासाठी, त्यासाठी देखील मर्यादा आहे. एका वर्षामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 10 लाख रुपयाचं क्रेडिट कार्डवरनं शॉपिंग किंवा खरेदी करू शकता. जर 10 लाख रुपयाच्या वर जर खरेदी झाली तर तुम्हाला त्याचे पूर्ण डिटेल द्यावे लागतील. डिटेल अशा पद्धतीचे काय खरेदी केलं, कोणता माल खरेदी केला आहे, कोणाला हा माल दिला आहे,
याच्यामधल्या ज्या खरेदी केलेल्या गोष्टी ते घेण्यासाठी कुठून पैसे आले, जर हे पैसे भरले असतील तर कुठून आणले, तर याची पूर्ण डिटेल द्यावं लागेल आणि यासाठी देखील तुमच्या घरी नोटीस येऊ शकते. तर त्यामुळे हे लक्षात घेऊन आपल्याला चालायचं आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एफ डी. आता एफ डी प्रत्येकजण करतो, प्रत्येकाला सेव्हिंग करायची आहे. सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये जर पैसे असेल तर 2 ते 3% 4% व्याजदर मिळतो. ते जर आपण एफ डी फिक्स डिपॉझिट त्या ठिकाणी जर केलं तर आपल्याला तेच व्याजदर 7% 8% त्या ठिकाणी मिळतं. मग आता या एफ डीसाठी देखील एक नियम किंवा एक मर्यादा त्या ठिकाणी आखून देण्यात आलेली आहे. ती म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 10 लाख रुपयाची एफ डी त्या ठिकाणी करू शकता. उदाहरणार्थ एका वर्षात तुम्ही एखादी 2 लाखाची केली, एखादी 3 लाख, एखादी 5 लाख, तर असं टोटल मिळून 10 लाख रुपयाची त्या ठिकाणी होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की लोक तर करत आहे, काय एवढं होणार आहे? ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आणि काय प्रॉब्लेम होऊ शकतो तो. पण तेच जर आता तुम्ही एफ डीवर त्या ठिकाणी टॅक्सचा देखील नियम असा आलेला आहे की जर एका वित्तीय वर्षामध्ये जर तुम्हाला जर ह्या एफ डीवर व्याज जर 40,000 रुपयापेक्षा जास्त जर मिळालं तर त्यावर TDS म्हणजेच एक प्रकारचा टॅक्स आहे तो कट केला जातो. पण तेच जर व्याज 40,000 रुपयाच्या जर आत असेल तर तुम्ही एक फॉर्म येतो 15G, तर तो 15G फॉर्म भरून तुम्ही हा जो काही TDS कापलेला आहे तो कापलेला TDS पूर्णच्या पूर्ण मागं त्या ठिकाणी घेऊ शकता. जर तुम्ही ITR म्हणजेच जो काय इन्कम टॅक्स विभागाचं जे काय एक त्या ठिकाणी अर्ज असतो किंवा एक प्रक्रिया असते, ती जर ITR ही प्रक्रिया जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये आपण TDS हा त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर मग अशा पद्धतीनं तुमचे जे काही बँक अकाउंट आहे ते अगदी विशेष लिमिटमध्ये तुम्हाला चालवावं लागतील. खूप ध्यान ठेवावं लागेल, खूप काळजी घ्यावी लागेल. कारण की भरपूर आम्ही पर्सनली देखील असं बघितलेलं आहे की काही लोक काय म्हणतात की काय होते, काय एवढा इश्यू होत नाही. बरेच जण काय करतात, मध्यस्थाचं काम करतात. एकाकडून पेमेंट येतं, ते त्यांच्या अकाउंटवर राहतं, ते तिथून पुढे पाठवतात. एक सेकंद जरी हे दुसऱ्याचं पेमेंट तुमच्या अकाउंटवर राहिलं तरी ती काउंटिंग तुमची होत राहणार आहे. आणि आजकाल तुम्ही पाहताय की ED सारखे जे डिपार्टमेंट आहेत ते अगदी त्या ठिकाणी जबरदस्त ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्याचा फायदाही असा होत आहे की भ्रष्टाचाराचं प्रमाण फार कमी होत आहे. तर अशा वेळेस काय होणार आहे की लक्ष बारीक असणार आहे. बँक ट्रान्झॅक्शनकडे लक्ष आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड लिंकिंग असल्यामुळे कुठलंही ट्रान्झॅक्शन, कुठलाही व्यवहार तो त्यांच्या डोळ्याच्या पलीकडे जात नाही. त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. वेळेस आपण आपल्या बँक खात्यामध्ये जे काही नियम आखून दिलेले आहेत, मॅक्झिमम बॅलन्स, मिनिमम बॅलन्स, ते पाळणं गरजेचं आहे. क्रेडिट कार्डचा वापर योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं ही जर काळजी त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या पुढे वित्तीय वर्षात त्या ठिकाणी घ्यायची आहे. तर ही होती माहिती. जर काही याच्यामधून मिस झालं असेल, काही माहिती याच्यामध्ये राहिलेली असेल तर ती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ किंवा बँकच्या संदर्भात कुठल्या एखाद्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे, नक्कीच तो कमेंट आम्हाला कळवायला विसरू नका. जास्तीत जास्त कमेंट जर आल्या तर आम्ही लवकरात लवकर आमची टीम त्याच्यावर रिसर्च करून तुमच्यासमोर आम्ही तो व्हिडिओ घेऊन लवकरच येण्याचा प्रयत्न करू. तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.